रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न तुम्हालाही पडतो ना. मग हा एकदा पदार्थ नाश्ता बनवून पहा, खूप छान लागतो, चटपटीत असा आणि कमी वेळामध्ये तयार होतो. साहित्यही खूप कमी लागतं. जेवढं बनवायला कमी वेळ लागतो तेवढा जबरदस्त टेस्टी हा नाश्ता लागतो. तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. अजिबात चिपचिपी चिकट होत नाही. तर यासाठी इथे आपण घेतलेले आहे सेवया. या मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतात. 2 प्रकारचे असतात, भाजलेल्या आणि ह्या अशा न भाजलेल्या. तर इथे मी न भाजलेल्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे कलर खूप छान येतो नाश्त्याला. त्यानंतर आता वळूया गॅसकडे. तर गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडेसे काजू घालते. काजू ऑप्शनल आहेत, आवडत असेल तुम्हाला तर घाला. काजू हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. काजूमुळे काय होतं, खाताना खूप छान टेस्ट येते काजूची, थोडं भाजलं गेल्यामुळे. तर काजू हलकासा भाजल्यानंतर यामध्ये घालते 1 चमचा जिरं, 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं काजूबरोबर चांगलं असं चटकू द्यायचं. तर बघा गॅस मीडियमवरती ठेवलेली आणि कांदा थोडंसं भाजलं गेलं की यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची. तर इथे मी ना 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, तेही थोडंसं भाजून घेऊया आपण. हिरवी मिरची ना तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे काय होतं, त्याचा जो तिखटपणा येतो ना तेलामध्ये छान उतरतो आणि नाश्त्याला चव छान येते, अशी तिखट मस्त अशी झणझणीत. आता हिरवी मिरची, कढीपत्ता तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये घालते. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे मी बारीक चिरून, तो घालते. आता कांदा आपल्याला मस्त मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता चवीला खरंच खूप भारी लागतो. पण आपण जास्त मेहनत नाही घेणार आहोत. ते शेवया उकडून घ्या, नंतर त्याला परतवा, फोडणी द्या, असं काही करणार नाही आहोत. झटपट असं बनवणार आहोत आणि अजिबात चिकट होत नाहीत. तर नक्की बनवून पहा. थोडीशी घातलेली मी 1 चमचा एवढं आलं लसूण पेस्ट. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल घाला, नाही घातला तरी चालेल. पण एकदा घालून तर बघा, चवीला खूप छान लागते आलं लसूणची पेस्ट घातल्यामुळे. तर आलं लसूणची पेस्ट आपण पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये घालूया टोमॅटो. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. तर कांदा टोमॅटो एकदम बारीक नाही चिरायचा आहे किंवा एकदम जाडी नाही ठेवायचा. मध्यम अशा फोडी करून घ्यायच्या, म्हणजे काय होतं नाश्ता दिसायला सुंदर दिसतो, कलरफुल असा. तर टोमॅटोही थोडंसं असं बघा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्येच घालायचं आहेत आपण शेवया. तर आपल्याला शेवया वेगळ्या भाजायच्या नाही आहेत, उकडवून घ्यायच्या नाही, काहीही मेहनत करायची नाही. कांद्याबरोबरच आपण ह्या शेवयाही भाजून घेणार आहोत. म्हणजे कांदा टोमॅटोही भाजला जाईल आणि आपल्या शेवयाही भाजल्या जातील. जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तर बघा आता गॅस एकदम मीडियमपेक्षा कमी ठेवायची, कारण नाहीतर ह्या शेवया ज्या आहेत करपू शकतात. कारण तेलही खूप कमी आहे आणि शेवया पटकन भाजल्या जातात. त्यामुळे एकदम मीडियमपेक्षा कमी ठेवायची गॅस आणि भाजून घ्यायच्या. मस्त ना त्याचा थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं. कारण काय होईल माहिती आहे, व्यवस्थित भाजल्या गेल्या नाही ना तर मग आपला जो नाश्ता आहे तो चिकट होतो. तर बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण हे भाजून घेऊया. भाजलेले शेवयाही येतात मार्केटमध्ये, पण काय होतं मग ते आपल्याला थोडं अजून भाजावे लागतात. मग त्याचा कलर जो आहे ना थोडा डार्क होतो. मग त्यापेक्षा आपण ह्या अशा न भाजलेले शेवया घेतला तर बघा असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या, मस्त नाश्ता तयार होतो. आता यामध्ये मी थोड्याशा भाज्या घालते, उकडलेले आहेत गाजर आणि मटार. मला आवडत असेल तर घाला, बिना भाज्यांचंही बनवू शकता, छानच लागतो हा नाश्ता. तर आता भाज्याही यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता मी गॅसवरती ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये. ज्या कपाने आपण शेवया घेतल्या आहेत ना त्याच कपाने 1 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण कसं आहे माहिती आहे, शेवया पूर्ण डुबेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त नाही. तर जेवढं शेवया घेतल्या आहेत तेवढंच पाणी घेतलं तर ते व्यवस्थित डुबल्या जातात, बघू शकता. जास्त डबल वगैरे पाणी घ्यायची काही गरज नाही आहे. शेवया व्यवस्थित डुबल्या आहेत एवढंच पाणी घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर गॅस आता मीडियमवरती केली आहे, मीडियमपेक्षा थोडीशी कमी केली आहे मी. आणि आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि मस्त परत मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनिटामध्ये तुमचा हा जो नाश्ता आहे शिजून तयार होतो. तर साईडने जे लागलेलं आहे शेवया त्याही मी काढून मिक्स केलेले आहेत. आता याला झाकून आपण मीडियमपेक्षा थोडीशी कमी गॅस करायची आणि वाफू द्यायचं. छान असं शिजलं गेलं पाहिजे. फक्त मध्ये मध्ये ना आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे काय होईल सर्व बाजूने एकसमान शिजली जातील शेवया.
आणि मग व्यवस्थित ही मिक्स होईल. नाही तर काय होतं माहिती आहे, जेव्हा शिजत जातात ना त्या भाज्या वरती येतात, शेवया खाली बसतात. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करत राहायचं. 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं मध्ये मध्ये. तर बघू शकता पाणी पूर्णपणे आटलं गेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या थोड्याशा चिकट वाटतंय शेवया. नाही, कारण ह्या खूप गरम आहेत, त्यामुळे असं तुम्हाला वाटतंय. याला आपल्याला थोडा वेळ वाफ द्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, मी गॅस केला आहे बंद. वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि याला मिक्स करत आपल्याला 5 मिनटं फक्त असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे काय होतं, यामधली वाफ गेली ना का ह्या शेवया ज्या आहेत मोकळ्या मोकळ्या होतात. तर मी याला असंच ठेवून देते 5 मिनटं. तर बघा 5 मिनटानंतर आपण चेक करूया. आपल्या शेवया ज्या आहेत मस्त वाफल्या गेलेल्या आहेत. गॅस बंद करून, हां लक्षात ठेवा, एकदम मोकळ्या मोकळ्या होतात. जेवढा वेळ तुम्ही ठेवाल तेवढ्या वेळाने तुमच्या शेवया बघू शकता एकदम मोकळ्या मोकळ्या होतात. अजिबात चिकट होत नाही आणि जास्त मेहनतही आपण घेतलेली नाही आहे. कमी वेळामध्ये कमी जास्त मेहनत न घेता ह्या शेवयांचा नाश्ता तयार होतो. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवरती आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेसेजमध्ये नक्की सांगा मला तुम्हाला हे रेसिपी कशा वाटतात. बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम शेवयांचा नाश्ता.